करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 18वा. बहुजिनसी. समास 7वा. जनस्वभाव निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 7वा जनस्वभाव. तर जनस्वभाव म्हणजे काय? माणसांचा स्वाभाविक स्वभाव, लोकांची नैसर्गिक वृत्ती, वागण्याची पद्धत म्हणजे जनस्वभाव. जन म्हणजे लोक, माणसं, आणि स्वभाव म्हणजे त्यांची वृत्ती, वागणूक म्हणजे स्वभाव. या लोकांच्या स्वभावाचं आणि त्यांच्या वागणुकीचं विवेचन समर्थांनी सांगितलेलं आहे. पहिलीच ओळी दिलेली आहे. जनाचा लालची स्वभाव, आरंभी म्हणती देव, म्हणजे मला काही देव, ऐसी वासना. जनाचा लालची स्वभाव, सगळ्यांचा लालची स्वभाव आहे. कोणताही मनुष्य असेल, त्यांचा स्वभाव लोभी आहे, स्वार्थी आहे. प्रत्येकजण काही ना काही देवाकडे स्वतःसाठी मागत असतो, फॅमिलीसाठी मागत असतो. माझं हे काम होऊ द्या, मला गाडी मिळू द्या, बंगला मिळू द्या, संसार चांगला होऊ द्या. काही ना काही कारणं असल्याशिवाय आपण देवाकडे काही जातच नाही. या गोष्टी आपण सतत त्यांच्याकडे मागत राहतो. माझं चांगलं होऊ द्या, काही ना काही मिळू द्या. म्हणून समोर सांगतात, जनाचा लालची स्वभाव. असं कधी गेलो का आपण देवाकडे काहीच न मागता? देवाची उपासना केली आहे का? नाही. काहीतरी आपल्याला पाहिजे म्हणून आपण देवाकडे गेलो आहे, नाहीतर देव आपल्याला आठवतसुद्धा नाही. म्हणून समोर सांगतात, या कलियुगामध्ये अनेक लोक देवाकडे भक्तीपेक्षा मागण्यासाठी जात आहेत. देवा मला हे दे, ते दे, हे दे, हे सर्व इच्छा आहेत. म्हणून समोर सांगतात, आरंभी म्हणजे देव, म्हणजे मला काही देव, ऐसी वासना, म्हणजे मला काहीतरी दे. या आशेने सर्व जात आहेत, या वासनेने जात आहेत. अशीच वासना त्यांच्या मनात आहे म्हणून जातात. काहीच भक्ती केली नसता आणि इच्छे प्रसन्नता, जैसे काहीच सेवा न करिता स्वामी समागती. म्हणजे जर भक्ती, काही लोक असतात ती भक्ती करत नाही, पण त्यांना देवाची प्रसन्नता मात्र हवी असतं. जर एखाद्या नोकराने काहीच जर सेवा केली नाही आणि मालकाकडून जर मोठ्या पगाराच्या अपेक्षा असतील, तर त्यांचं एक वागणं असतं, असं वागणं असतं. समज सांगतात, भक्ती किंवा सेवा न करता फळेचा अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. जसं आपण कामावर जातो, काम न करता जर आपण मालकाकडून पगार मागतो, तसं हे चुकीचं आहे. धर्मानुसार स्वयं कष्टाने केलेला घामाचा पैसा जो मिळतो तोच खरा आहे. त्यासाठी कष्ट महत्त्वाचे आहेत, मेहनत महत्त्वाची आहे. कष्टे विन फळ नाही, कष्टे विन राज्य नाही, केल्या विन होत नाही साध्य जनी. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही कष्टाशिवाय बनूच शकत नाही, कष्टाशिवाय यश मिळतही नाही. आणि कष्ट करायला प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्यक्रम पूर्ण होत नाही. सक्सेस इज कम फ्रॉम एक्सपिरियन्स, आणि एक्सपिरियन्स कम फ्रॉम बॅड एक्सपिरियन्स. वाईट गोष्टी येतील, वाईट एक्सपिरियन्स येतील, तेव्हाच तुम्ही हळूहळू
सक्सेसपर्यंत पोचाल. समोर सांगतात, आधी कष्टाचे दुःख सोसिती, ते पुढे सुखाचे एक फळ भोगिती. आधी आळसे सुखावती, त्यासी पुढे दुःख. म्हणजे बॅड एक्सपिरियन्स येतील, आधी दुःख येतील, कष्ट येतील, ते सोसायची ताकद पाहिजे. आधी कष्ट आळशी माणसं काम करत नाही, तो नेहमी कष्ट टाळतो आणि त्यामुळे मागं पडतो. म्हणून समज म्हणतात, आधी कष्टाचे फळ. ज्यांच्या आयुष्यात पहिले कष्ट आले, दुःख आलेत, त्यांचा पुढचा प्रवास जो असतो तो सुखमय असतो. बघा, तुम्ही पाहिलं असेल, जे आधी कष्ट दुःख भोगतात ते पुढे त्यांचं सुख होतात, आणि जे आधी आळचं सुख भोगतात त्यांच्या पुढे दुःख येणारच 100%. ते पुढे दुःखी होतीलच. इहलोक आणि परलोक दोहीकडे सारखाच विवेक. दीर्घ सूचनेचे कौतुक कळले पाहिजे. म्हणजे इहलोक आणि परलोक, ह्या लोकात किंवा बाहेरच्या लोकात, परलोकामध्ये दोन्ही हा विचार सारखाच आहे. म्हणून दूरदृष्टीचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे. समोर सांगतात, या कलियुगामध्ये, पृथ्वी लोकामध्ये, इहलोकामध्ये, किंवा जेव्हा आपण मृत्यू होऊ, परलोकामध्ये जाऊ, सगळ्यांसाठी सारखंच आहे. हे सुख दुःख येणारच आहेत. जर तुम्हाला 10 दिवस लागोपाठ दुःख असेल तर 11व्या दिवशी सुख आहेच. हे नाण्याचे 2 बाजू आहेत, सुख आणि दुःख. हे प्रत्येकाला लागू आहेत. मेळवती ती तुके बक्षिती, ते कठीण काळी मरून जाती. दीर्घ सूचनेने वर्तिती, तेची भले. म्हणजे जे लोक जितकं मिळवतात ते सर्व खर्च करून टाकतात, आणि कठीण काळात उडवलं असतं ते मरून जातात. म्हणून समोर सांगतात, मेळवती तितकी बक्षिती. जे काही तुम्ही कमवताय, पैसा, धन, हाडका, संपत्ती, त्यातून 40-50% सेव्हिंग करा. तुमच्या फ्युचरमध्ये ते तुम्हाला उपयोगी पडेल. समजा तुम्हाला 50,000 पगार असेल, त्यातून 30,000 खर्च करा, 20,000 सेव्हिंग तरी करा. कारण ते पुढचा काळ कसा येईल सांगता येणार नाही. त्या कठीण काळ उडवला तर मरून जातील, त्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे. म्हणून इथं दिलं आहे, मिळवती तितकी बक्षिती. म्हणजे जे लोक कमवतात ते सर्वच संपवतात, महिन्याच्या एंडला काहीच राहत नाही, ते सर्व खर्च करून टाकतात. ते बोलतात की आपण कधी बघणार, आज ना पाहिलं तर उद्या आपण पाहूच शकत नाही. त्यांचं म्हणणं असं असतं, जे काही करायचं आत्ता करा, उद्या कोणी बघितलं. म्हणून ते सर्व खर्च करून टाकतात. आणि जर कठीण काळ एकदा ओढवला तर त्यांच्याकडे काहीच राहणार नाही. म्हणून कधी पण दूरदृष्टीने पाहायचं आहे, तेच खरं भलं होतं. समज दिलं, दीर्घ सूचनेने वर्तिती तेची भले. इथे फक्त विषय पैशाचा नाही आहे, हा आपला अंतरात्माचा आहे, भक्तीचा आहे, नामस्मरणाचा आहे. जेवढा आपण नामस्मरण करू तेवढा आपलं फ्युचर सेफ आहे, भलं होणार आहे. इहलोकीचा संचितार्थ, परलोकीचा परमार्थ. संचिते विन व्यर्थ, जित मेले. म्हणजे इहलोकीतील धनधान्याचा संग्रह, संचितार्थ म्हणजे संग्रह, धनधान्याचा असो, पैशाचा असो, कशाचाही असो, हा संग्रह आपण साठवून ठेवतो. गाडी, बंगला, धन, पैसा, हाडका, काहीही असेल ते आपण साठवून ठेवतो, हे इथे पृथ्वीवरती. पण आपण परलोकात जेव्हा जाऊ, त्यातला आपण एकही रुपया घेऊन जाऊ शकत नाही. जे काही आहे ते सर्व इथेच राहणार आहे. परलोकात जर जायचं असेल तर काय जाईल? फक्त पुण्याचा संग्रह. परलोकीचा परमार्थ म्हणजे जो आपण नामस्मरण केले, भक्ती केले, तोच पुण्य फक्त आपण घेऊ शकतो. बाकी सर्व इथंच आहे, या मोहमायाच आहे. हे स्वप्न आहे, हे सर्व इथेच राहणार आहे.
आणि पुण्याईचा संग्रह ज्याच्याजवळ नसतो तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे. समोर सांगतात, जितची मेले. एकदा मेल्याने सुटेना, पुन्हा जन्मोजन्मी यातना, आपणास मारी वांचविना, तो आत्महत्यारा. म्हणजे एकदा मेल्याने सुटका होत नाही. पुन्हा पुन्हा जन्मास येऊन यातना भोगाव्या लागतात. 84चा फेरा आहे. याप्रमाणे जर स्वतःचं नुकसान करून घेतो, स्वतःचं मन वाचवता उलट मारतो, तो आत्महत्यार आहे. आत्महत्या म्हणजे काय? जे आपण प्राणी पक्ष्यांना मारून ते खाऊन आपल्याला सुख वाटतं, पण ते खरं आत्महत्या आहे. त्यापासून आपल्याला बाहेर पडायचं आहे. स्वतःनं वाचवता उलट आपण जो मारतो त्याला आत्महत्या म्हटलेलं आहे. हे सर्व आपल्याला बंद करता आलं पाहिजे. देव सकळ काही करती, ऐसी प्राणी मात्र बोलिती, त्याचे बेटीचा लाभ तुई अकस्मात झाला. म्हणजे लोक म्हणतात की सर्व काही देव करतो, पण प्रत्यक्षात प्रयत्न केल्यावरच लाभ होतो. पण त्याच्या भेटीचा लाभ घेण्याची संधी अकस्मात प्राप्त झाली म्हणजे मनुष्य हा देह लाभलेला आहे. हा खरंच मनुष्य देह. 84चं लक्ष फेऱ्यातून हा एक आपल्याला मनुष्य धर्म मिळाला आहे. हा सार्थकी लावायचा आहे. विवेकाचा लाभ घडे, जेथे परमात्मा ठाई पडे, विवेक पाहता सापडे विवेकी जनी. म्हणजे नरदेहात विवेकाचा लाभ झाला तर तत्काळ परमार्थाची प्राप्ती होतं. आणि ज्याला विवेक प्राप्त होतं त्याला सत्याचा मार्ग सापडतं आणि परमार्थाची त्याला ओळख होते, विवेकाची प्राप्ती होते. देव पाहता आहे एक, परंतु करीते अनेक, त्या अनेकास एक म्हणून एकी. म्हणजे देव पाहता आहे एक, देव एकच आहे. त्याची रूपं जरी अनेक असली तरी देव एकच आहे, परमात्मा एकच आहे. पण लोक त्याची अनेक रूपे मानतात. अनेक रूपामधील एकत्व समजलं आलं पाहिजे. म्हणून त्या अनेकांना एकच मानायचं आहे. देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव, कळल्याविन कित्येक जीव उगेच बोलती. देवाचं कर्तृत्व आणि देव याचा अभिप्राव कळला पाहिजे. तसा तो कळला नसला तर कित्येक जण तर उगेच बोलत असतात. देवाचं कार्य आणि त्यामागचं हेतू आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. न समजता बोलणे योग्य नाही. उगेच बोलती मूर्खपणे, शहाणपणे वाढावया कारणे, तृप्ती लागे उपाय करणे ऐसी झाली. म्हणजे आपला शहाणपण दाखवण्यासाठी काही लोक उगीच देवासंबंधी त्याच्या कर्तृत्वासंबंधी मूर्खपणाने बोलतात. पण तृप्तीसाठी उपाय केलं पाहिजेत. ही सर्व मूर्ख माणसं आहेत जे विचार न करता बोलतात. आणि जे शहाणपण तेच आहेत, ते दाखवण्यासाठी निरर्थक बोलणं थांबवायचं आहे. जेही उदंड कष्ट केले, ते भाग्य भोगून ठेले, ये रे ते भाग्याची बोलतची राहिले करंटे जन. ज्यांनी खूप परिश्रम केले, मेहनत केली आहे, त्या भाग्याने त्यांना यश प्राप्ती मिळणारच आहे. पण मूर्खाला शहाणपणाची किंमत कळत नाही. जो इतर जो काही न करता जो कमावतो, उगीच नुसतं बोलत राहतात, तो अभागी असतो. करंट्याचे करंट लक्षण, समजून जाती विचक्षण, बरल्याचे उत्तम लक्षण, करंट्याचं कळेना. म्हणजे शहाणा माणूस मूर्खाची लक्षणे ओळखतो, पण मूर्खाला शहाणपणाची किंमत कळत नाही. करंट आहे,
विचक्षण म्हणजे विवेकसंपन्न लोक असतात, ते करंट्या माणसाचे करंट लक्षण समजून घेतात. पण भल्या माणसाचे उत्तम लक्षण करंट्या माणसाला कळत नाही. त्याची पैसावली कुबुद्धी, ते कैसे असेल शुद्धी, कुबुद्धी त्याची सुबुद्धी ऐसी वाटे. जे कुबुद्धी जर वाढत गेली तर तीच योग्य वाटू लागते. चुकीची सवय माणसाला बरोबर वाटू लागते. जर तो कुबुद्धी करत गेला, वाईट कर्म करत गेला, तर त्याला ते चांगलं वाटतं. त्याला शुद्धीचं भान राहत नाही, त्यामुळे कुबुद्धी त्याला सुबुद्धी वाटते. मनुष्य शुद्धीचा सांडावे, त्याचे काय खरे मानावे, जेथे विचाराचे नावे शून्याकार. म्हणजे ज्याची मनुष्याची जाणीवीच नाहीशी झाली आहे, त्याचं बोलणं खरं कसं मानावं, त्याच्या ठिकाणी विचाराचं नाव शून्यकार झालेलं आहे. म्हणजे जेथे विचार नसतो तिथे सुखद परिणाम होत नाही. शुद्धी, बुद्धी आणि विचार आवश्यक आहेत. विचारे ये लोक परलोक, विचारे हो तसे सार्थक, विचार नित्य विवेक पाहिला पाहिजे. म्हणजे या विचारामुळेच इहलोकी आणि परलोकी कल्याण होते. समर्थ सांगतात, विचारानेच मनुष्याचे सार्थक होते. म्हणून माणसाने विचारपूर्वक नित्यानित्य विवेक केला पाहिजे. विचारानेच इहलोक आणि परलोक दोन्ही साधतात. विवेक आणि विचार हे जीवनाचं खरं मार्गदर्शन आहे. समर्थ सांगतात, नुसता बोलून उपयोग नाही, कृती आणि परिश्रम आवश्यक आहे. विवेक आणि विचारपण आणि शहाणपण हे महत्त्वाचं आहे. विचारपूर्वक जगल्यास जीवन यशस्वी होतं. म्हणून हा समाज समर्थांनी विवेक, परिश्रम, योग्य विचार यांचं महत्त्व येथे समर्थांनी इथे प्रभावीपणे सांगितलेलं आहे. विचारे ये लोक परलोक, विचारे हो तसे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जनस्वभाव निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.